नमस्कार, मी धनश्री आणि लाईनलाईट क्रिएटिव्ह स्टुडिओच्या या दिवाळी विशेष भागात आपण सर्वांचे स्वागत। वसुबारसनंतर सलग दिवाळीची पहिली पहाट म्हणजे धनत्रयोदशी, धनतेरस किंवा मग धन्वंतरी जयंती। आपल्याला दिवाळी म्हटलं की धनत्रयोदशी, नरक चतुर्दशी, लक्ष्मीपूजन, पाडवा आणि भाऊबीज हा क्रमपाठ आहे। या सणांचा एकामागे एक येणारा क्रम काय सांगतो याची मात्र तसूभरही कल्पना नाही। हे 5 दिवस म्हटले की बस, फराळ, फटाके, दिवे, नवे कपडे आणि एकत्रितपणे खूप धमाल, एवढ्यातच काय ते आपण हुरळून जातो। परंतु आज अस्तित्वात असणाऱ्या आणि साजऱ्या होणाऱ्या प्रत्येक क्षणामागे एक घटना अंतर्भूत असते आणि ती घटना जेव्हा आपल्याला अर्थासहित उलगडते तेव्हा त्या सणाचा उत्साह अजून दांडगा होतो। दिवाळीचा हाच उत्साह दांडगा करण्यासाठी धनत्रयोदशी मागच्या अनेक पैलूंबाबत आज आपण जाणून घेऊया आणि माहितीपूर्ण उत्साहातून धनत्रयोदशी साजरी करूया। शरद पौर्णिमेला चंद्र, कार्तिकी द्वादशीला कामधेनू गाय, त्रयोदशीला धन्वंतरी, चतुर्दशीला काली माता आणि अमावस्येला भगवती लक्ष्मी समुद्रातून अवतरली। म्हणूनच 5 दिवसांची दिवाळी साजरी करण्याची प्रथा आहे। दिवाळीतला पहिला दिवस धनत्रयोदशी हा कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षातील त्रयोदशीला साजरा केला जाणारा सण आहे। या दिवशी प्रदोष काळात देवी लक्ष्मी, भगवान गणेश, कुबेर आणि भगवान धन्वंतरी यांची पूजा केली जाते। धनत्रयोदशीचे सर्वात मुख्य महत्त्व म्हणजे या दिवशी आयुर्वेदाचे जनक धन्वंतरी देव यांची जयंती साजरी केली जाते। देव आणि दानव यांनी जेव्हा समुद्र मंथन केले त्यावेळेस धन्वंतरी देव समुद्र मंथनातून अमृत कलशासह प्रगट झाले। समुद्र मंथनातून जी 14 रत्ने प्रगट झाली त्यापैकीच एक रत्न म्हणजे धन्वंतरी। असे मानले जाते की जेव्हा धन्वंतरी देव समुद्र मंथनातून बाहेर पडले तेव्हा त्यांच्या हातात अमृताने भरलेले भांडे होते। या कारणास्तव धनत्रयोदशीच्या दिवशी भांडी खरेदी करण्याची परंपरा आहे। आयुर्वेदाची उत्पत्ती ही धन्वंतरी देवाने केली। धनत्रयोदशीच्या दिवशी सायंकाळी धन्वंतरी देवाच्या पूजेसोबतच यमासाठीही दिवा लावला जातो आणि त्या दिवशी त्या दिव्याची पूजा करण्याची पद्धत आहे। आपण घरी या दिवशी आईबाबांना हा दिवा लावताना बघितलंच असेल। यामागचे कारण असं की या दिवशी दक्षिण दिशेला तोंड करून काळ्या वातीसह कणकेचा मोठा दिवा लावल्यास अकाली मृत्यूची बाधा टळते असे सांगितलेले आहे। त्याचसोबत या दिवशी यमासाठी दिवा लावला तर मृत्यूची देवता असणाऱ्या यमराजांच्या भयापासून मुक्ती मिळते असे मानले जाते। हा दिवा लावण्यामागे एक कथा पुराणात सांगितलेली आहे। एका दिवशी यमराजाने आपल्या दूतांना प्रश्न विचारला, रोज प्राण घेताना तुम्हाला कधी त्यांची दया येत नाही का? त्यांच्यातील एका दूताने घाबरत नाही महाराज असे उच्चारले। त्यावर यमराजा त्याने नीट सांग, मी तुला अभय दिले आहे असे म्हटले। तेव्हा त्या दूताने समोर येत सांगितले, एकाचा जीव घेताना त्याला खरोखरच भीती वाटली होती। एकदा हंस नावाचा राजा शिकारीसाठी दुसऱ्या राज्यात गेला होता। त्या राज्याच्या राजा हेमाने त्या राजाचे आदरातिथ्य केले। त्याच दिवशी राजाच्या पत्नीने एका मुलाला जन्म दिला होता। ज्योतिषांनी नक्षत्राच्या गणनेनुसार सांगितले की ते मूल त्याच्या लग्नानंतर 4 दिवसांनी मरण पावेल। हे ऐकून राजाने त्या मुलाला ब्रह्मचारी म्हणून यमुनेच्या काठावरील गुहेत सोडून दिले आणि आपल्या प्रजेला त्याच्यावर कोणत्याही स्त्रीची सावली पडणार नाही यासाठी लक्ष ठेवण्यास सांगितले। परंतु एके दिवशी एक तरुणी यमुनेच्या तीरावर गेली आणि त्या ब्रह्मचारी मुलाशी तिने गांधर्व विवाह केला आणि लग्नानंतर 4थ्या दिवशी राजकुमाराचा मृत्यू झाला। तो दूत म्हणाला की महाराज, अशी जोडी आपण कधीच पाहिली नव्हती आणि त्यानंतर त्या स्त्रीचा विलाप पाहून आपले मन भरून आले। ही घटना ऐकून यमराज म्हणाले की त्रयोदशीच्या दिवशी विधिवत पूजा करून दीपदान केल्यास अकाली मृत्यूचा धोका टळेल। ज्या घरात धनत्रयोदशीच्या दिवशी यमदेवाच्या नावाने दिवा लावला जाईल त्या घरात अकाली मृत्यूची भीती नसेल। तेव्हापासून धनत्रयोदशीच्या दिवशी कुबेराबरोबर यमाच्याही दीपदानाची परंपरा आहे। यासोबतच धनत्रयोदशी ही आयुर्वेदाचे महत्त्वही उजागर करते। आरोग्यम धनसंपदा असे आपण रोजच शुभंकरोतीमध्ये म्हणतो। असे म्हणतात की आयुर्वेद म्हणजे प्रत्येक रोगांवरचा अखंड सार आहे। असा कुठलाच रोग नाही ज्यावर आयुर्वेदात उपचार नसेल। एक आख्यायिका अशी आहे की भगवान धन्वंतरी ब्रह्मांडात अवतरण्यापूर्वी आयुर्वेदाची पुसटशी कल्पना देखील कोणास नव्हती।
ते अवतरल्यानंतर त्यांनी आयुर्वेदाचे 8 भाग करून सकल रोगांवरती उपचार पद्धती विकसित केली. आरोग्याबरोबरच भगवान धन्वंतरी हे तेजाचे आणि वयाचे प्रतीक देखील मानले जातात. देवांचे राजवैद्य म्हणून त्यांची ओळख तर आहेच, परंतु त्यासोबत वैद्य चिकित्सक धन्वंतरी हे प्राचीन भारतातील एक महान चिकित्सक होते. धन्वंतरी देव हे भगवान विष्णूंचाच अवतार असून शास्त्रानुसार त्यांना 4 भुजा आहेत व त्यांनी शंख आणि चक्र दोन्ही हाताच्या वरच्या भागात धारण केलेले आहे. इतर 2 हातांपैकी एका हातात औषधी आणि दुसऱ्या हातात अमृत कलश आहे. रामायण, महाभारत, श्रीमद भागवत पुराण, अग्निपुराण, विष्णू पुराण इत्यादी पुराण आणि अनेक संस्कृत ग्रंथांमध्ये भगवान धन्वंतरींचा उल्लेख आयुर्वेदाच्या संदर्भात उपलब्ध आहे. सर्व रोग बरे करण्यात ते निष्णात होते, म्हणूनच आयुर्वेदात धन्वंतरींची गुरु म्हणून पूजा केली जाते. धनत्रयोदशीच्या दिवशी सोने चांदी खरेदी करण्याची पद्धत आहे. तसेच धन्वंतरीला पितळ हा धातू प्रिय होता, म्हणून पितळीचीही भांडी या दिवशी लोक खरेदी करतात. या दिवशी लक्ष्मी म्हणून झाडू फळी खरेदी करतात आणि पूजेत मांडून त्यांचीही पूजा केली जाते. त्याचसोबत या पूजेत नेहमी घरात धान्याची बरकत असावी यासाठी सप्तधान्यांची देखील पूजा केली जाते. धणे हे शरीराच्या आरोग्यासाठी आणि आयुर्वेदातही महत्त्वपूर्ण मानले जातात, म्हणून या दिवशी धण्याच्या अक्षता देवाला अर्पिल्या जातात. अशा प्रकारे दीपावलीचा पहिला दिवस अनेक लौकिक अर्थाने साजरा केला जातो. या दिवसाचा सूर्य मावळतीला आला की नरक चतुर्दशीच्या तयारीला वेग येतो. नरक चतुर्दशी म्हटलं की सकाळी लवकर उठून सूर्य उगवण्यापूर्वी आंघोळ झालीच पाहिजे. नाहीतर काय हे आपण जाणून घेणार आहोत उद्याच्या दिवाळी विशेष भागात. तोपर्यंत नमस्कार, शुभ दीपावली.